कार्तिक ज्या टायमाला कार्तिक पौर्णिमा येते कार्तिक महिन्याची त्यावेळेला चंद्र बरोबर मध्यभागी येतो आणि त्यातून जे उजेड ते आपण महादेवाला संपूर्ण फेरी मारत नाही घालत. इकडून अर्धी आणि तिकडून अर्धी मारतो. का मारतो माहित आहे तुम्हाला? तर ह्या नंदिकेश्वराचा पाय तोडलेला आहे, मुंडकं तोडलेलं आहे आणि त्याच्यावरती विराजमानात आपले शिव आणि पार्वती बाजूला तर ह्या ज्या क्लॅम्पा लावल्यात नाही सपोर्ट, हे सपोर्ट जे दिलेले आहेत मंदिराला जागोजागी हे कशासाठी दिले आहेत माहित आहे? तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर श्रावण स्पेशल आज आपण आहे कोपेश्वर मंदिर खिद्रापूर येथे. तर शिरोळ तालुक्यातील कोल्हापूर जिल्हा येथे असणारे हे कोपेश्वर मंदिर, जे एक ऐतिहासिक आणि एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे. या मंदिराची माहिती किंवा या मंदिराचा इतिहास आपले मित्र अभिषेक राजपूत सांगतील. तसंच आपल्याला जी काय माहिती आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सांगू आणि आज या व्हिडिओमध्ये पूर्ण मंदिराचा इतिहास, त्याचा सध्याची काय परिस्थिती आहे, तसेच त्यामध्ये नवीन नवीन गोष्टी काय आहेत, ऐतिहासिक गोष्टी काय आहेत, वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी काय आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये बघून घ्या. एक आम्हाला सांगा की ह्या मंदिराची सुरुवात किंवा ह्या मंदिराचा इतिहास साधारण कुठून चालू होतो आणि यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे, म्हणजे मंदिरं बांधण्यात काय आहे किंवा लोककथा काय आहेत, याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे काय? सांगायचं म्हटलं तर आपल्या राज्यामधलं म्हणून आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामधलं हे दुर्लक्षित राहिलेलं असं मंदिर आहे. आता IASने याच्यावरती नजर टाकलेली आहे. ओके. राजा चालुक्याने बांधलेला आहे, हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. चोल आणि चालुक्य यांच्या संस्कृतीमध्ये हे उगम झालेली ही जी मंदिरं आहेत, त्या मंदिराचा ऱ्हास मुघल राजवटीमध्ये किती झाला बघा. आज या हत्तीची सोंड नाही आहे इथं, पर त्या हत्तीची पण सोंड तुटल्या. या नर्तकीचे दोन्ही हात तुटले. आपल्याला बऱ्याच मूर्त्या अशा तुटक दिसतात, खंड दिसतात. प्रत्येक मूर्तीवरती, प्रत्येक हत्तीवरती जी जी मूर्ती तुम्हाला दिसते ते हर एक देवी देवतांची मूर्ती आहे त्या. तर इकडे पुढे जर तुम्ही बघितला तर ह्या नंदिकेश्वराचा पाय तोडलेला आहे, मुंडकं तोडलेलं आहे आणि त्याच्यावरती विराजमानात आपले शिव आणि पार्वती बाजूला गण आहेत. मृदुंग वाजतो वरती, त्यांचं डमरू पण वाजतं. ह्या बाजूला बघितलं तर प्रत्यक्षात महाविष्णू उभारलेले आहेत. आणि हे जे दोन तुम्हाला दिसतात त्यांना म्हणायचं भद्र आणि वीरभद्र. इकडे जर बघितलं तुम्ही एका बाजूला हे जे दोन गण आहेत त्यांना भद्र आणि वीरभद्र हे महादेवाचेच अवतार आहेत. नीट जर तुम्ही बघितलं तर हे भद्र आहेत आणि हे वीरभद्र आहेत. इथं जर तुम्ही बघितलं तर त्यांना तीन डोळा, तिसरा डोळा दिसतो तुम्हाला. ज्याला तीन डोळा असतात ते वीरभद्र असतात. आणि इकडं बघितलं तर वरती ब्रह्मा दिसतात, पूर्ण तीन चेहऱ्याचे ब्रह्मा दिसतात. आणि मंदिराच्या पूर्ण भोवतीनं जर बघितलं तर वरच्या बाजूला अशी छोटी छोटी मंदिरं गेलेत. ह्या मंदिरामध्ये गणपती आहेत, एकामध्ये महाविष्णू आहेत, एकामध्ये शिव आहेत. असे वेगवेगळी मंदिरं आहेत, ज्याची माहिती आपल्याला ग्रामस्थानंतर आपण घेऊ त्यांच्याकडून. तर ह्या मंदिराचा इतिहास जर सांगायचं जर म्हणलं तर ज्या वेळेला राजा दक्षने आपली घरामध्ये त्यांचा कार्यक्रम होता, त्यांच्या घरामध्ये एक यज्ञ चालू होता. त्या यज्ञामध्ये हर एक देवी देवता समाविष्ट होते, फक्त आपले महादेव समाविष्ट नव्हते. कारण ते वैरागी आहेत. बरोबर. भस्म, वैरागी आणि सतत भूताखेताच्यात राहणारे आपले महादेव त्यांना आवडायचे नाही. आपली पोरगी सतीचा नवरा, आपला जावई हा मान सुद्धा त्यांना देऊ वाटला नाही. पण सती महादेवानं म्हणाली की माझ्या बाबाच्या घरामध्ये येत नाही, मी जाणार. ही कथा तर तुम्हाला माहीत असेलच. त्यावेळेला महादेवांचा अपमान सहन झाला नाही, सतीनं आत्मदाह करून घेतला. तर माझ्या माहितीप्रमाणे जसं मी ऐकलं की याचं कोपेश्वर नाव आहे. तर मी जसं ऐकलं की जसं तुम्ही म्हटला की जो यज्ञ ठेवला आणि त्या यज्ञामध्ये राजा दक्षिणे ठेवला होता. सतीला बोलवलं आणि ती जे शंकरांना बोलवलं नाही ते तिला आणि त्यांचा अपमान केला त्या ठिकाणी, लोककथा आहे. आणि त्यामुळे ते सतीला ते काय पसंत झालं नाही आणि त्यामुळे त्यांनी उडी घेतली यज्ञात उडी. आणि ही बातमी ऐकून ज्यावेळी महाशिव चिडले, अवतार घेतला, धारण केला आणि आपल्या सतीला ओट्यामध्ये घेऊन ते देशोदेशी फिरत होते. पूर्ण ब्रह्मांडामध्ये विस्तार करत असताना विष्णूने आपल्या सुदर्शन चक्रानं सतीचा देहभंग करून टाकला. आज संपूर्ण भारतभर शक्तिपीठ आहेत, 9 शक्तिपीठ आहेत, तिथे त्याची हे पडलेले आहेत. हे सगळं झाल्यानंतर महादेव ज्या ठिकाणी येऊन बसले होते त्यांचा तो राग बघून नंदी सुद्धा तिथे थांबला नाही. हे कोपेश्वर मंदिर. त्या ठिकाणी महादेवाला कोप आला होता म्हणून ह्याचं नाव कोपेश्वर आहे. बरोबर. इथं आज जर तुम्ही बघितला मंदिराच्या पुढच्या बाजूला नंदी नाही आहे, नंदी तुम्हाला दिसणार नाही. इव्हन तुम्ही आज जर गाभाऱ्यात जर गेला तर महादेवाच्या बरोबर बाजूला आणखी एक तुम्हाला लिंग दिसते.
एक धोपेश्वर, महादेवांचं धोपेश्वरचं. लिंग आहे आणि दुसरं जे आहे धोपेश्वर ते म्हणजे विष्णूंचा हा कोपेश्वर म्हणजे आपले महादेव आहेत आणि आणि धोपेश्वर वैष्णव लिंग म्हणजे आहे विष्णू. हा ते धोपेश्वर ते आपले विष्णूचं. महाविष्णू आहेत. हा. त्यांचा राग शांत करण्यासाठी विष्णू इथं आलेले आहेत अशी ही धारणा आहे. अच्छा. तर अतिशय मंदिराचं वैशिष्ट्य जर सांगायचं जर म्हटलं तर स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना. एक एक खांब बघा, हे कसे खांब आहेत बघा. हे खांब अशी किती आहेत माहिती आहे तुम्हाला? 48 खांब आहेत. 48 आहेत. 48 हे 48 खांब आहेत. ह्या 48 खांबावरती हा सभामंडप उभारला आणि ह्याच्या ते रिकामी जागा हे स्थापत्यकलेचा खरोखर एन्शियंट इंजिनिअरिंगचा हा उत्कृष्ट असा नमुना आहे. कार्तिक ज्या टायमाला कार्तिक पौर्णिमा येते कार्तिक महिन्याची त्यावेळेला चंद्र बरोबर मध्यभागी येतो आणि त्यातून जे उजेड अति सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहीत करून घ्यायचं काय माहिती आहे काय? तर ह्या ज्या क्लॅम्पा लावल्यात नाही सपोर्ट, हे सपोर्ट जे दिलेले आहेत मंदिराला जागोजागी हे कशासाठी दिले आहेत माहिती आहे? आत्ताचे जे इंजिनियर्स आहेत त्यांच्या हिशोबाप्रमाणे मध्ये जे रिकामं छत आहे त्याच्यावरती त्यांनी छत टाकायचा प्रयत्न केला. तिथं वर जर बघितला तर बार आलेले दिसतात. ज्या वेळेला त्यांनी ते छत टाकायला चालू केलं त्यावेळेला हे मंदिराचे पूर्ण बांधकाम ढासळायला लागलं. हे सगळ्या खांबांना तडा जायला लागला. ग्रामस्थांनी पुजाऱ्यांनी सांगितलं की हे करू नका, थांबवा, कारण हे मंदिराचं रचनाच तशी आहे. तर या मंदिराची जी आता ही स्थापना झाली म्हणजे कुठल्या काळात झाली किंवा कोणत्या राजाने केली याबद्दल काय आपल्याला माहिती असेल? तशी माहिती एकदम तुरळक आहे. जर तुम्ही चोला आणि चालुक्य यांच्या साम्राज्याबद्दल जर तुम्ही वाचला तर त्याच्यामध्ये एक लिहिलेलं आहे की साधारण 8व्या ते 9व्या शतकामध्ये या मंदिराचं निर्माण केलं. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रात असणारे यादव, परमार आणि शिलाहार यांच्यात ज्या टायमाला युद्ध चालू झालं त्या टायमाला या मंदिराचा खंड पडला. पूर्ण 12व्या शतकापर्यंत हे मंदिर अर्धवट राहिलं होतं. आणि ज्या वेळेला शिलाहारांच्या नंतर परत चालुक्यांचं साम्राज्य आलं, दुसरा पुलकेशी याने ह्या मंदिरासाठी परत रचना केली आणि पूर्ण हे मंदिराचं बांधकाम त्यानं करून घेतलं असा उल्लेख आहे त्यामध्ये. आता काही गोष्टींचा जर आपण सांगावा जर बघितला तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे उल्लेख आढळतात. त्यात परत यादवांच्या काळात म्हणजे जसं तुम्ही म्हटला की पुलकेशी राजा दुसरा यांनी ह्याचे जे सुरुवात केली त्यानंतर शिलाहार युद्ध झालं. शिलाहारांच्याबरोबर म्हणजे मला वाटते की चालुक्य आणि पालव यांच्यात युद्ध झालं. त्यानंतर ह्याचं जे काम आहे ते पूर्णपणे थांबलं. त्यानंतर जे 12व्या शतकाच्या काळात म्हणजे यादवांच्या काळात त्याचं जे बांधकाम राहिलं होतं अपूर्ण बांधकाम हे पूर्ण करण्यात आलं. तर चालुक्यानेच पूर्ण केलं ॲक्च्युली. त्याच्यानंतर ज्या राजांनी येथे शासन केलं ते सगळे हिंदू होते. बहुतांशी हिंदू राजे असल्यामुळे मंदिराचा तसा फारसा काही ऱ्हास झालेला नाही आहे, दुर्लक्ष झालेलं नाही. इथल्या ग्रामस्थांनी याचं पूर्णपणे व्यवस्थित ठेवलं होतं काम. नीट बघितलं नंतर मोगलांचा ज्या वेळेला काळ आला, आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्या ठिकाणी आपण उभारलो ह्या शहराचं नाव आहे, या गावाचं नाव आहे खिद्रापूर. ज्याचं अगोदर नाव होतं कोप्पम. इथला जो सरदार होता त्याचं नाव होतं कादर खानच्या नावाचा अपभ्रंश म्हणून ह्या गावाचं नाव झालं खिद्रापूर. तर त्याच्या कालखंडात म्हणा किंवा मोगलांच्या शासनकाळामध्ये ह्या मंदिराची अशी दुरावस्था झालेली आहे. म्हणजे जसं माझ्या माहितीप्रमाणे केलेली त्याच्यावरती जसं खिलजीच्या काळात ज्यावेळी खिलजी दक्षिणेत उतरला होता त्यावेळी पण ह्याच्यावरती हल्ला झाला होता मंदिरावरती. त्यानंतर औरंगजेबाच्या काळात हल्ला झाला होता. अशी 2 वेळा या मंदिरावरती मोठे हल्ले झालेत आणि त्यामध्ये जी बघू शकतो आपण ही जी अवशेष आहेत मूर्ती वगैरे हे जी पूर्ण तलवारीने पूर्ण हे नासधूस करण्याच्या हिशोबाने आलेले मुघल. पण जसं आपण म्हटलं की काही गोष्टी हा तरी पण हे मंदिर शिल्लक राहण्याचं मेन कारण म्हणजे की ह्या मंदिराचे जे दगड आहे तो बसाल्ट दगड आहे. त्या बसाल्ट दगडामुळे जे तसं तुम्ही म्हणला की हा सहजासहजी कापण्यासारखा नव्हता आणि हे मंदिरची नासधूस करण्यासाठी जो लागणारा वेळ होता तो जास्त होता आणि त्या लागणाऱ्या वेळामुळे हे मंदिराला जेवढं नासधूस करता येते ती करून त्यानंतर हे मंदिरापासून निघून गेले आणि इथून पुढे ते जाऊन महालक्ष्मी मंदिराकडे म्हणजे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराकडे जाणार होते. आणि ते जाताना औरंगजेबाने जो स्थळ टाकला होता ते अलप्रभू मंदिर, जिथून त्याच्या मनातून विचार बदलला. अलप्रभूचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे, वरती आय बटनमध्ये क्लिक केला तर तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल. तसं सांगितलं जसं की औरंगजेबाने तिथे तळ ठोकला आणि त्यानंतर तो म्हणजे अलप्रभूंनी तिथे दिव्याचं रूपांतर केलं आणि ती त्यांच्या डोक्यातून ते विचार काढून टाकला आणि त्यांनी महालक्ष्मी मंदिरावर असं एकमेव मंदिर आहे ज्याचं मोगलांनी हल्ला केलेला नाही आहे. कोल्हापुरातलं महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरातलं महालक्ष्मी मंदिर, त्याच्यावर कोणताही शत्रू हल्ला झालेला नाही आहे. आणि हे खिद्रापूर मंदिर नासधूस करून महालक्ष्मी मंदिराकडे नासधूस करण्याच्या प्रयत्नाने औरंगजेब गेला होता. मंदिराच्या बाहेर तुम्हाला हे जे कुंड दिसायला लागले ह्या कुंडामध्ये
आत शिवलिंगाला जो रुद्राभिषेक किंवा अभिषेक केला जातो त्याचं जे काही निर्माल्य येते ह्या कुंडामध्ये येतं. अच्छा. एक गोष्ट तुम्हाला माहित असेलच की आपण महादेवाला संपूर्ण फेरी मारत नाही घालत. इकडून अर्धी आणि तिकडून अर्धी मारतो. का मारतो बरोबर. माहित आहे तुम्हाला? नाही. कारण हे मंदिर जे आहे ना ते फक्त मनुष्यासाठी नाही आहे किंवा देवी देवतांसाठी नाही आहे. तिथे भूत पिशाच पण येतात, त्यांना मंदिराच्या आत जायला परवानगी नाही आहे. तर ते भूत पिशाच आतून जे येणारं निर्माल्य आहे ते ग्रहण करण्यासाठी इथे येऊन बसलेले असतात. न कळत आपण त्यांना फेरी मारू नये म्हणून प्रदक्षिणा इथं अर्धवट करून इथनं परत आपण पलीकडे येऊन प्रदक्षिणा पूर्ण करतो प्रदक्षिणा. बरोबर. कारण त्या पिशाच्यांना ती प्रदक्षिणा होऊ नये याच्यासाठी. हे एकमेव असं भगवंत आपला की जो फक्त मनुष्याचा नाही आहे, हा प्रत्येक पशुचा आहे, प्रत्येक पिशाचेच आहे, प्रत्येक देवी देवतांचा आहे. म्हणून भगवंताला पशुपतीनाथ असं सुद्धा म्हटलं गेलं. ते तुम्हाला माहीत असेल. तर चला मग आपण इथून दर्शन घेऊन प्रदक्षिणा पूर्ण करूया. या मंदिराची जी आहे ती 4 विभागात आहे. एक म्हणजे स्वर्ग मंडप जो की हा, त्यानंतर सभा मंडप, अंतराळ आणि गाभारा असं 4 ठिकाणी. आणि हे जे आहे हे स्वर्ग मंडप आहे. ह्यो जो भाग आहे आता हा वरती ठेवणार ते. पण असं काही नाही आहे. जसं ह्याच्यात बघितलं मी की ह्यो खालीच राहणार. खालीच आहे. असं काही नाही आहे की तो तिथं ठेवायचा होता आणि तो राहून गेला, असं काही नाही. तसं लोक कथित म्हणतात की हे मंदिर एका दिवसात बांधलंय किंवा एका रात्रीत बांधलंय, तर तसं काहीच नाही आहे. बरोबर. याला पूर्ण काळानुसार हे बांधत गेलेत आणि हे मुद्दामून ठेवलेलं आहे असं. हे खाली स्थापत्याचा नमुनाच आहे हा. त्याला वरती वगैरे ठेवणार असा काय भाग नाही आहे. ते वरचं जे ओपन आहे ते ओपनच आहे. आणि हे जे आहे दिशेत हे 12 दिशांचे हे 12 खांब असे प्रतीक आहेत. प्रत्येक खांबावरती एक एक देवता आहेत. हा पूर्ण 48 खांब आहेत आणि प्रत्येक खांबावरची डिझाईन ही युनिक आहे, म्हणजे दुसऱ्या खांबाशी मिळती जुळती नाही आहे जर तुम्ही बघितलं. आणि ह्याच्या खाली मंदिर आहे, त्या मंदिराची प्रतिकृती आहे, गोकुळची त्याची प्रतिकृती दिसते त्या सगळ्या. ही जे प्रत्येक खांबाच्या खाली मंदिराच्या बघ. हा जो आहे हा मंदिराचा जो सभामंडपाचा हा दरवाजा आहे. आणि ह्याच्या साईडला आपण जर बघितलं तर ह्या साईडला 5 आणि ह्या साईडला 5 गदाधारी पहारेकरी आहेत. असं म्हणजे ते यातून झालं की या दरवाजाचे पहारेकरी असं या ठिकाणी 5 आणि ह्या साईडला 5 हे गदाधारी पहारेकरी आहेत. आणि हा मंदिरातला आतला पूर्ण भाग आहे. आता आपण प्रवेश करतोय तो कोणता भाग आहे? हा सभामंडप, त्यानंतर अंतराळ आणि त्याच्या आतमध्ये गाभारा आहे. हा आहे 60 कोरीव दगडी खांबांवरती विराजमान असणारा सभामंडप. मंदिरातील 108 खांबांपैकी हे 60 खांब आहेत जे सभामंडपाचे आहेत. मध्यभागी रंगशिळा आहे आणि त्याच्याभोवती 12 प्रमुख खांबाची रचना असून त्याच्याभोवती राहिलेले खांब आहेत. या खांबावर देवदेवता, नर्तक, प्राणी, फुले, पक्षी आणि पौराणिक कथांचे प्रसंग अत्यंत बारकाईने कोरलेले पण आहेत. आणि या सभामंडपात प्रकाशासाठी कोरीव जाळीदार गवाक्ष आहेत, त्यामुळे आत येणारा प्रकाश वास्तूला वेगळा प्रभाव देतो. वास तुला जाणवा लागला. तुपाचा जो वास आहे बघ, हा सोडून ही दगडावरती जे पाणी पडते की नाही त्याच्यामुळे पोपट वास येतो. तो वास जाणवतो का तुला? येथील काही खांबावर पंचतंत्रातील कथा देखील दिसतात. त्यामध्ये माकड, मगर तसेच बडबड करणारे कासव, रामायणातील राम, लक्ष्मण आणि हनुमानाचे प्रसंगी कोरलेले आहेत. सभामंडपातील दगडावर केलेले कोरीवकाम इतके सूक्ष्म आहे की काही मूर्तीमधील दागिने, वस्त्रे आणि चेहऱ्यावरील भाव देखील स्पष्ट दिसतात.
तर या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथले जे शिलालेख आहेत. आता हे जे शिलालेखमध्ये काय आहे, की यामध्ये रामायण महाभारतासारख्या कथांचं वर्णन या शिलालेखातून हे केलेलं आहे. म्हणजे या मंदिराची एवढं डिटेल आहे की जे जसे की आपल्या या हिंदू संस्कृतीमध्ये बरेच घटना घडून गेलेल्या आहेत. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं महाभारत, रामायण ह्या मोठ्या घटना, तसं अजून बऱ्याच आहेत. त्या या शिलालेखात इथं वर्णन केलेलं आहे. म्हणजे त्यातल्या काही गोष्टी अशा या शिलालेखातून त्यांनी मंदिरातून या प्रदर्शित करण्याचा प्रयत्न पण केलेला आहे या मंदिरामध्ये. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे मंदिराचं बांधकाम आहे पूर्ण काळ्या दगडात केले. म्हणजे याचं कारण काय, हा जो दगड आहे हा बेसाल्ट दगड आहे आणि हाच दगड का वापरण्याचं कारण म्हणजे हा दगड एकतर टिकायला चांगला, दुसरी म्हणजे पावसाचा जो केवढा पण प्रभाव जरी असला पावसाचा तरी या दगडाला काय होत नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या दगडावर म्हणजे सहजपणे नक्षीकाम करता येतं आणि म्हणूनच हा हजारो वर्षापूर्वीचा जरी दगड असला तरी ह्याच्यावरचे तुम्ही नक्षी बघा, पूर्ण आजही त्याच कोरीव कामाने आणि तेवढ्याच प्रज्वलित आहेत. म्हणजे एवढ्या वर्षानंतरही कुठेही या दगडावरचे नक्षीकाम असं पुसट वगैरे काही नाही, एकदम स्पष्ट आपल्याला दिसतात. म्हणूनच या दगडाचा वापर इथं या मंदिरासाठी केलेला आहे. आणि हा सह्याद्रीच्या भागात म्हणजे इथून जो भाग आहे सह्याद्रीचा, या सह्याद्रीच्या भागात हा दगड पूर्णपणे आढळतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं जर तुम्ही साईडला खोडला तर असा दगड मिळत नाही. तर हा दगड पूर्ण आणून ह्या मंदिराचं बांधकाम केलेलं आहे. आणि यामध्ये आर्किटेक्चर म्हणजे हे आता जर तुम्ही वर बघितलं एवढे मोठे मोठे दगड वरती कसं चढवले असतील, तर हे जे दगड आहेत ते एक मातीचा स्लोप तयार करून पूर्ण त्या स्लोपवरून हे दगड इथं वरतीपर्यंत आणले आणि हे दगड वरती ठेवून या दगडाचं पूर्ण बांधकाम केलेलं आहे. तर असं काही आहे हे कोपेश्वर मंदिर खिद्रापूरचं. याचा मोठा इतिहास आहे. काही आमच्याकडून राहिला असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा, किंवा तुम्हाला अजून काय त्याच्यापेक्षा अधिक माहिती असेल ती पण कमेंट करून सांगा, किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. आणि जर तुम्हाला आपलं चॅनलमधले व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.